अतिधोकादायक इमारती प्रश्नी उल्हासनगर महापालिका ॲक्शन मोडवर। 48 तासात 47 इमारतीचे पाणी वीज कनेक्शन खंडित। नागरिकांचा विरोध, भाजपा 25 तारखेला मोर्चा काढणार। गेल्या महिनाभरात उल्हासनगरमध्ये मोहिनी पॅलेस व साई शक्ती इमारत दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला। या इमारत दुर्घटनेनंतर उल्हासनगर महापालिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे। या दुर्घटनेनंतर उल्हासनगर महापालिकेने तात्काळ समिती गठीत करत 1994 ते 1998 या काळात बांधलेल्या इमारतीबाबत निर्णय घेत अतिधोकादायक इमारतींची यादी उल्हासनगर महापालिकेने तयार केली आहे। अतिधोकादायक व धोकादायक अशा 505 इमारतीची 3 भागात वर्गवारी करण्यात आली आहे। यामधील 122 अतिधोकादायक इमारतींना इमारत रिकाम्या करण्याबाबत नोटिसा पाठवण्यात आल्या। यामधील 47 इमारतींचे वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे। अतिधोकादायक 122 इमारतीमधील 23 इमारती पाडण्यात येणार आहेत, तर उर्वरित इमारती रिकाम्या केल्यानंतर त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यानंतर दुरुस्ती करायची आहे। तर इतर धोकादायक 366 इमारतींना देखील स्ट्रक्चरल ऑडिटच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत। उल्हासनगर महानगरपालिकेला मागील महिन्यामध्ये 2 इमारतींमध्ये जे एकंदरीत 12 व्यक्तींचं प्राणाशी मुकले, जीवाशी गेले, या सगळ्या गोष्टींचं अनुमान घेऊन माननीय पालकमंत्री महोदय आणि महापालिका आयुक्त महोदयांनी आणि इथल्या पदाधिकाऱ्यांनी असं या विचारात ते आले की संपूर्ण इमारतींचं 94 ते 98च्या काळात संरक्षण करून 505 इमारतींचं या ठिकाणी संरक्षण झालेलं आहे बांधकामाचं। त्यामध्ये C1, C2, C2A, C2B आणि C3 अशी कॅटेगरीज केली। C2A मध्ये 116 इमारती असून C1मध्ये 23 इमारती आहेत। उर्वरित इमारती C2B आणि C3 आहेत। C2B आणि C3 हे रिपेरेबल, मेंटेनेबल आणि व्यक्ती राहून रहिवास करून ते दुरुस्त करण्यासारखे आहेत। अन्य जे इमारती आहेत 116 त्याच्यामध्ये संपूर्ण इमारती खाली करून ते दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे आणि त्याप्रमाणे महानगरपालिकेच्या वतीने इमारती वॅकेट करण्याची कार्यवाही चालू आहे। त्याकरिता प्रथम कार्यवाही म्हणजे पाणी कनेक्शन आणि विद्युत कनेक्शन कट करण्याची कार्यवाही महानगरपालिकेच्या वतीने चालू आहे आणि ती कार्यवाही जोरात चालू आहे। त्यानंतर जवळजवळ 47 इमारतींचं हे केलेलं आहे, विद्युत कनेक्शन आणि पाणी पुरवठा कनेक्शन खंडित केलेलं आहे। सर, या कारवाईत नागरिकांचा विरोध आहे। या कार्यवाहीमध्ये काही प्रमाणात नागरिकांचा असं लोकल पद्धती म्हणजे स्थानिक हे बघून थोडा विरोध या ठिकाणी दिसलेला आहे, परंतु शेवटी व्यक्तींचे जीव वाचवणं हे महत्त्वाचं आहे। म्हणून महानगरपालिकेच्या वतीने आम्ही सर्व अशा धोकादायक स्ट्रक्चरमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना विनंती करत आहोत की आपला सर्वात प्रथम जीव हा मोलाचा आहे, महत्त्वाचा आहे। त्याकरिता आपण महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावं आणि ज्या स्ट्रक्चर बांधकामं दुरुस्तीलायक आहेत, दुरुस्ती करायची आहेत, ज्यांना खाली करून दुरुस्ती करायची आहेत, त्यासाठी आपण सहकार्य करून त्या खाली करण्यासाठी सहकार्य करावं आणि त्यानंतर दुरुस्ती करून घ्यावेत। नियमित विधिवत लीगल स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट आल्यानंतर पुनश्च दुरुस्ती करून पुन्हा एकदा त्या दुरुस्ती यथायोग्यप्रमाणे झाली आहे असं स्ट्रक्चरल ऑडिट इंजिनियरचं प्रमाणपत्र सादर करूनच त्या रहिवास करण्याजोग्या इमारती असतील। तर 47 इमारतीचे पाणी व वीज कनेक्शन खंडित केले, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून महापालिकेने आम्हाला वेळ दिला पाहिजे होता। अचानक कारवाई केली, आमची पर्यायी व्यवस्था केलेली नाहीये, आम्ही कुठे जाणार असा सवाल केलाय। तर नागरिकांच्या समर्थनार्थ भाजप देखील मैदानात उतरली असून मागण्यांसाठी येत्या 25 तारखेला महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढणार असल्याचं भाजप आमदार कुमार आयलानी यांनी सांगितलंय। आज महानगरपालिकेने सर्व धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत आणि त्या नोटिसा ऐन पावसाळ्याच्या वेळेस बजावल्या आहेत। आता महानगरपालिका सरसकट बिल्डिंग सीज करत सुटल्या आहेत। हा धोकादायक इमारतींचा प्रश्न आज नाही निर्माण झाला, गेले कित्येक वर्ष उल्हासनगरमध्ये धोकादायक इमारतींचा निर्णय म्हणजे हा जो मुद्दा आहे हा कित्येक वर्ष आहे। महानगरपालिकेला आता जी 2 बिल्डिंग पडले, अचानक जाग आली, ते प्रत्येक नागरिकांना आता बेघर करतायत, रातोरात बिल्डिंग सीज करतायत, रातोरात बिल्डिंग पाडण्याची कारवाई चालू आहे। आज कोविडला ऑलमोस्ट 1 ते 1.5 वर्ष झाले, आज कोविड चालू आहे। आज लोकांच्या सेव्हिंग्स पासून सगळ्या गोष्टी संपल्या आहेत। आज स्ट्रक्चर ऑडिट करायचं साध्या एका बिल्डिंगचं तरी 40 ते 50 हजार रुपये खर्च आहे। आज लोक आणणार कुठून? स्ट्रक्चर ऑडिट झाल्यावर स्ट्रक्चर ऑडिट करून फक्त फायदा नाहीये, स्ट्रक्चर ऑडिट झाल्यावर त्याची रिपेअरिंग पण करणं म्हणजे त्याच्यासाठी 4-5 लाख रुपये। म्हणजे आज एका बिल्डिंगला रहिवाशांना, आमच्यासारख्या रहिवाशांना 6 ते 7 लाख रुपयाचा भूर्दंड आहे। मग हा पैसा आज कोविडमध्ये आणायचा कुठून?
आज सरकारने सगळं लॉकडाऊन केलंय, व्यवसाय ठप्प आहेत, लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये सरकार फक्त त्यांच्यावर आलं की ते नागरिकांवर शेकून मोकळे होतात, स्वतः हात वर करून मोकळे होतात की स्ट्रक्चर ऑडिट करा, बिल्डिंग सीज करा. पण नागरिकांनी जायचं कुठे? पर्यायी व्यवस्था कुठे? तुम्ही कॅम्प तयार करा, ट्रान्झिट कॅम्प तयार करा, तिथे लोकांना राहायची सोय करा आणि करा ना वेकेंट बिल्डिंग. आमचा नागरिकांचा विरोध त्यासाठी नाहीये, सरकारची जबाबदारी आहे. पॅन्डेमिक आहे, पॅन्डेमिक पण ही सरकारची जबाबदारी, ती पण सरकारने जशी झटकली तशीच आता ही धोकादायक इमारतींचा पण प्रश्न सरकार झटकत चालली आहे, असा आमचा नागरिकांचा पूर्णपणे आरोप आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट ज्या वेळेला ह्यांच्यावर येते, प्रशासनावर येऊ, सरकारवर येऊ, ते नागरिकांवर शेकून मोकळे होऊन जातात. म्हणजे त्यांचा काही रोल ह्यात राहत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. आज आमची उल्हासनगरच्या नागरिकांची मागणी आहे, आज आमचे पालकमंत्री स्वतः नगर विकास मंत्री आहेत, मग ते का नाही या गोष्टीकडे थोडासा लक्ष देत? का नाही येत ते उल्हासनगरमध्ये? का नाही ते नागरिकांची भेटत? का नाही ते नागरिकांच्या समस्या जाणून घेत? हा मोठा प्रश्न आहे. आज हजारो नागरिक बेघर झालेत. नागरिक मागण्यापेक्षा, बेघर झाल्यापेक्षा लोकांचे व्यवसाय पण ठप्प झाले. आता तुमची काय मागणी आहे? आमची हीच मागणी आहे की सरकारने ट्रान्झिट कॅम्प तयार करावे. अशा खूपशा जागा आहेत आमच्याकडे उल्हासनगरमध्ये, सरकारी भूखंड आहेत जे भूमाफिया हडप करत चालेल. का नाही सरकार त्या गोष्टी ताब्यात घेत? आणि 6 महिन्याचा काल, आज 14 दिवसात 1500 ऑडिटचं. आम्ही नागरिकांनी जायचं कुठे? ह्यांचं म्हणजे कसं, हे घोड्यावर बसतात, ह्यांच्याकडे पॅनल नाही, ह्यांच्याकडे स्ट्रक्चर इंजिनियर नाही, ह्यांच्याकडे कुठल्याही सुविधा नाही आणि हे लोकांनी आमच्या सगळ्या नागरिकांना नोटिसा चिपकवल्या. 14 दिवसात स्ट्रक्चर ऑडिट झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही आज एवढ्या जबाबदार पदावर बसल्यात, तुम्हाला तरी वाटतं का 14 दिवसात स्ट्रक्चर ऑडिट होतं? तर ह्याच्यासाठी नागरिकांना कुठेतरी दिलासा दिला पाहिजे, थोडा कालावधी दिला पाहिजे. काही म्हणजे ट्रान्झिट कॅम्प तयार केले पाहिजे महानगरपालिकेने, जे लोकांचे घर आज बेघर झालेत आणि ऐन कोविड काळात बेघर झालेत, तर त्यांच्यासाठी कुठेतरी ट्रान्झिट कॅम्प तयार करून त्याची राहायची व्यवस्था केली पाहिजे. बिल्डिंग 92 का है. हम लोग इतने टाइम से पहले जो नोटिस दिए है उसमें पहला रिपेयरिंग किए है 10-11 बरस पहला. अभी वापस नोटिस दिए है, हम लोग रिपेयरिंग करने के लिए तैयार है. अभी लॉकडाउन का टाइम है, कोई ये पानी काट दिया, लाइट काट दिया, ऐसा कैसा चलेगा? ये सब ये कर रहे समझा. ये हम लोग को नहीं रहने का सुविधा दिए लाए, नहीं क्या किया है. कुछ देंगे तो किधर आदमी उधर उधर होएगा ना, आदमी क्या करेंगे? हम लोग का पहले घर में हैंडीकैप आदमी किधर से कमाएगा, किधर से खाएगा, किधर से लेके आएगा? एक तो कोरोना का टाइम. क्या मांगे? हम लोग को लाइट मांगता है, कहता भी पानी, लाइट पानी का चालू करने का. यहाँ बिल्डिंग में हम 25 साल से बिल्डिंग बनी रह रहे हैं और अगले साल हमारे जो सुधाकर देशमुख कमिश्नर थे उनके बाद उन समय नोटिस आया था. हम उनके पास मिलने गए थे. उन्होंने बोला अपनी जान माल बचाओ, पहले स्ट्रक्चर ऑडिट करवाओ. तो उस समय को किससे करूँगा? तो बोला अनुरुद्ध नाकवा करके इनका हमारा अप्रूव्ड UMC का, उनसे करवा. हमने 2 दिन रिपोर्ट करवाया और उनको जैसे रिपोर्ट आया तुरंत हमने 13 अक्टूबर पुटअप किया. महानगर पालिका आयुक्तालय में दिया और प्रभाग समिति में दिया हुआ था, लेकिन वहाँ से रिस्पांस 0 था. आज अचानक शहर में एक आधा बिल्डिंग गिरी, 2-4 जाने गई है, तो ये सबके पीछे पड़ गए हैं. हमारी बिल्डिंग को अचानक नोटिस दिया है खाली करो, और अचानक खाली करना कोरोना काल में जहाँ काम धंधा नहीं है, रोज़गार नहीं, उसके बाद अचानक खाली करना, हम कहाँ जाएंगे, कहाँ भाड़ा बढ़ेंगे, कैसे खाएंगे. और आने के बाद नोटिस देने के बाद तुरंत 2-3 दिन के बाद लाइट काट कर गए. बगैर लाइट के अब पानी नहीं आएगा. उल्लास के बगैर मोटर पानी नहीं चलता, पानी का प्रेशर नहीं आता है. तो पानी लाइट की हमारी समस्या, हम तो ठीक है ना, अगर कॉर्पोरेशन का आदेश है हम खाली करके रिपेयर कराएंगे, लेकिन इनकी जिम्मेदारी है इनको रिपेयरिंग परमिशन देना. हमने इनको बोला भाई, हमने प्रभाग समिति दिया, आप हमको परमिशन तो ऑफिशियल दो. ऑफिस हमसे रिपोर्ट लिया तो हमको परमिशन दो, हम रिपेयरिंग करवाएंगे. रिपेयरिंग कर हम भी चाहते हैं हम सुख से चैन से जिए, हम भी मरना नहीं चाहते यहाँ पर. नहीं सर, कहीं भी नहीं. आप लोग को महानगर पालिका से कहीं रहने का या सर कोई सुविधा नहीं, महानगर पालिका कुछ भी सुविधा नहीं. उन्होंने बोल दिया हमारी तरफ से कोई जिम्मेदारी नहीं है, तुम लोग निकलो, हम कुछ जिम्मेदार नहीं है. जिम्मेदार शासन सिविक बॉडी है, इनकी एक जिम्मेदारी होती है कि शहर के पब्लिक के ऊपर ध्यान देना. ये सिर्फ अपना ही सोच के अपना बस एक्शन ले करना है. क्यों हाई कोर्ट का ऑर्डर आ गया है, जब डेंजर बिल्डिंग खाली करो, तो वहाँ इनकी नौकरी का सवाल है. तो वो टाइम लिमिट देनी चाहिए, भाई तुम लोग रिपेयरिंग करो. बट ना चलो रिपेयरिंग करने घर से बाहर निकलेंगे 2-4 महीना, रिपेयरिंग बाद में आके रहेंगे. लेकिन हमको परमिशन नहीं दी गई इन लोगों ने. अचानक के खाली करवा नोटिस दिया. हम बैठे हैं, जब तक हमारा इंसाफ नहीं मिलेगा हम यहाँ से नहीं हटेंगे. तर याबाबत मनसे कार्यकर्त्यांनी अनेक वेळा आंदोलन केले असून तोडक कारवाई झाल्यानंतर
ओपन प्लॉटवर मूळ मालक कब्जा करत असून ही जागा सोसायटीच्या नावावर करावी अशी मागणी मनसेकडून केली जात आहे। आम्ही 2 दिवसापूर्वी या संदर्भामध्ये आयुक्त दालनाच्या बाहेर एक आंदोलन केलं होतं। आम्ही आयुक्तांना सांगितलं होतं की आमच्याबरोबर चर्चा करा आणि जे काही प्रश्न असतील ते सगळे क्लिअर करा। मुळामध्ये धोकादायक इमारतींचा जो विषय आहे त्याच्यामध्ये महानगरपालिकेने 116 ज्या इमारती आहेत त्या अति धोकादायक म्हणून घोषित केलेल्या आहेत आणि त्या 116 इमारतींचं लाईट आणि पाणी कट करण्याचा निर्णय घेतला। अजून 1300 ते 1400 बिल्डिंग अशा आहेत की त्यांनाही महानगरपालिकेने नोटीस दिली आणि त्यांना सांगितलं 14 दिवसात ऑडिट रिपोर्ट सबमिट करा। मुळामध्ये एका बिल्डिंगचं ऑडिट करायला 15 ते 20 दिवस लागतात, कारण तिचे पिलर चेक करावं लागतात, स्लॅब चेक करावा लागतो, भिंती चेक करावं लागतात, पूर्ण स्ट्रक्चर चेक केल्याशिवाय तो सॅम्पल लॅबमध्ये गेल्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट येतो। तर महानगरपालिकेला नागरिक 14 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट कसा देणार? नंबर 2, संशोधनाचा विषय म्हणजे 14 दिवसामध्ये 1500 बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट कसं होऊ शकतं? यासाठी महानगरपालिकेला आम्ही विनंती केली होती की या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी शहरातील नागरिकांना कमीत कमी 4 ते 6 महिन्याचा वेळ द्या। त्यामध्ये 15 महिन्यापासून 16 महिन्यापासून कोविड चालू आहे, आधीच लोकांची दुकानं बंद आहेत, नोकऱ्या गेल्या, आर्थिक स्थिती खालावलेली आहे, त्याच्यानंतर शाळा चालू झाल्यात, मुलांची फी, या सगळ्यातनं परत जर महापालिका नागरिकांना वेटीस धरत असेल तर ही गोष्ट चुकीची आहे। महानगरपालिकेने थोडासा वेळ दिला पाहिजे। त्याच्यानंतरचा विषय होता धोकादायक इमारतीचा विषय। हा वर्षानुवर्ष चालू आहे, तो सोडण्यात सगळ्यांनाच अपयश आलंय, पण महानगरपालिकेची स्वतःची काहीतरी ठोस भूमिका पाहिजे की या इमारतींबाबत नेमका काय निर्णय घेतला हवा। 2019चा एक GR आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलंय की 30 वर्ष अगर त्या इमारतीचं वय असेल तर तिला 4 FSI देता येतो, परंतु 4 FSI या इमारती अगोदरच यूज केल्या आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जर या शहरात काय असेल तर या शहरामध्ये जे फ्लॅट खरेदी केले गेले ते फ्लॅट 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर खरेदी केले गेले आणि त्याच्यामुळे बऱ्याच सोसायट्या या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्यामधून रजिस्टर नाहीत। त्यामुळे बिल्डिंग पाडल्यानंतर किंवा बिल्डिंग पडल्यानंतर जो ओपन प्लॉट होतो तर त्या ओपन प्लॉटवरती मूळ मालक आपला कब्जा सांगतो। तर त्यासाठी आम्ही शासनाला विनंती केली की ही जी जमीन आहे त्या सोसायटीतल्या रहिवाशांच्या नावाने म्हणजे त्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग ज्या बिल्डिंग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या नावाने करण्यात यावी, जेणेकरून लोकांमधला घबराट भीती ही कमी होईल आणि त्यांना बिल्डरच्या हातापाया पडायला लागणार नाही। याच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रयत्न करते। तर भाजपने या इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा खर्च महापालिकेने करावा, तो नागरिकांच्या माथी मारू नये, तसंच या नागरिकांची व्यवस्था ट्रान्झिट कॅम्पमध्ये करावी। ट्रान्झिट कॅम्पचा खर्च महापालिकेकडे नसेल तर स्ट्रक्चरल ऑडिट व ट्रान्झिट कॅम्प उभारण्यासाठी राज्य शासनाने 100 कोटींचा निधी उल्हासनगर महापालिकेला द्यावा अशी मागणी केली। या मागण्यांसाठी येत्या 25 तारखेला उल्हासनगर महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे सांगितले। देखिए, भारतीय जनता पार्टी और RPI मिलके फ्राइडे के दिन 11 बजे एक भव्य मोर्चा निकाल रही है कारपोरेशन की तरफ, जिसमें भारतीय जनता पार्टी RPI की मांग है कि इस शहर में जो भी धोखादायक बिल्डिंग है जिनकी कारपोरेशन ने उनको नोटिस दिए कि स्ट्रक्चर ऑडिट करवा के उसके बाद में उसको खाली कराया जाएगा। आज ये हमारी मांग ये है कि पहले तो कारपोरेशन को ये स्ट्रक्चर ऑडिट करवाना चाहिए बिल्डिंगों का अपने कारपोरेशन के खर्चे पे, क्योंकि गरीब लोग जो बिल्डिंगों में रहते हैं उनकी इतनी कैपेसिटी नहीं है। आज कोविड का समय चल रहा है तो कारपोरेशन अपने खर्चे से उनकी ऑडिट करा देवे। उसके अलावा जो कारपोरेशन ने बहुत सारे 115 बिल्डिंगों के लाइट और पानी कट किया है, उनको वो लाइट पानी जो कट किया है वापस से उनको इलेक्ट्रिसिटी ज्वाइन करके देवे और पानी का कनेक्शन जोड़ के देवे। उसके अलावा हमारी दूसरी मांग है कि उनको जो घर में जिनको रीडेवलप करना है उनको ट्रांजिट कैंप में शिफ्ट कराना चाहिए, जिसके लिए हमने सरकार से 100 करोड़ रुपये मांगे हैं इस शहर में ट्रांजिट कैंप बनाने के लिए। आज उल्लासनगर में ये जो धोखादायक बिल्डिंग है, काफ़ी समय से ये जो अध्यादेश निकला था 2006 में, उसमें ये कहा गया कि इनका जो रेडी रिकनर का रेट है वो 2005 का लगना चाहिए, ऐसी हमारी मांग है। क्योंकि आज का जो रेडी रिकनर का रेट है वो ज़्यादा है।
2005 का रेडी रिकना रेट होगा तो पब्लिक आसानी से वो रेट भी बढ़ देंगे। और उसके अलावा जो फ्लैट्स में ओनर्स रह रहे हैं, जो बिल्डिंग बनी हुई है और जितनी FSI अभी कंज्यूम की है, नियर अबाउट 4 FSI के हिसाब से उल्लासनगर में बिल्डरों ने कंज्यूम की हुई है, उतना उनको फ्लैट्स मिलनी चाहिए जो यहाँ पे है। दूसरा उसके अलावा उनको जो फ्लैट ओनर्स है, अभी जो बिल्डिंग ओनर्स थे, कोई यहाँ पे अभी है नहीं, कोई गुजर चुके हैं, कोई कहाँ पे शिफ्ट हो चुके हैं, तो उसके फ्लैट ओनर्स को मालिकाना हक मिलना चाहिए, चाहे उनके पास एग्रीमेंट है, चाहे टैक्स पावती है या इलेक्ट्रिक बिल है, उनको मालिकाना हक मिलना चाहिए। ऐसी हमारी सरकार से मांग है। हम कॉरपोरेशन में फ्राइडे के दिन भव्य मोर्चा निकाल के ये उनके सामने मांग रखेंगे कि हमें उल्लासनगर जो फ्लैट्स में रहने वाले हैं उनको बेघर न किया जाए। ब्युरो रिपोर्ट उल्लासनगर इन मराठी न्यूज। ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।